गुड मॉर्निंग मित्रांनो. आता मी आहे रशियामध्ये, मॉस्कोमध्ये, आणि मॉस्कोच्या टाईम लॅब्स या टाईम लॅब्स नावाच्या हॉस्टेलमध्ये आलो आहे. एक नंबर हॉस्टेल आहे, एक नंबर म्हणजे एक नंबर. आता तुम्ही जो पाहाल ही राईट हँड साईड आहे जी आता आपण एक्सप्लोर करूच. पण आता सर्वात प्रथम आपण एक्सप्लोरमध्ये मनी एक्सचेंज करू, नाही तर त्याला वांदे होऊन जातील. मनी एक्सचेंजशिवाय चालणार नाही. खिशात पैसे आपल्या डॉलर्स आहेत, रुबल्स नाही आहे. रुबल्स ही करन्सी आहे रशियाची. ते पहिलं एक्सचेंज करून घेऊया, आणि ते फार इम्पॉर्टंट आहे. त्याशिवाय काय होऊ नाही शकत, आपलं काहीच चालणार नाही. रस्ते वगैरे ही बस गेली. डिसिप्लिन एक गोष्ट आहे, यांच्याकडे भरपूर डिसिप्लिन आहे, भरपूर. म्हणजे एवढ्या डिसिप्लिनमध्ये जगतात ते लोक. जसं चांगल्या गोष्टी त्या वाईट गोष्टीमध्ये मला फक्त एकच वाटली, सगळे सिगारेट ओढतात एकदम भरपूर. डिसिप्लिन पण भरपूर आहे, सिगारेट स्मोकिंग पण भरपूर आहे. तर माझ्या समोरचा जो भाग आहे हा जो हा समोरचा जो रस्ता आहे ना, हा क्रेमलिनकडे जातो. म्हणजे जे सगळे सेंटर, सिटी सेंटर, आपण सिटी सेंटरचा भाग आहे. 2-2.5 किलोमीटर वॉकेबल आहे. आणि ॲक्च्युली आज वर्किंग आहे यांचं. आता जे वाजले 11:30. मी खूप उशिरा चालू झाला आहे माझा दिवस, आणि झोपलो होतो, आलो होतो उशिरा. लवकर 5 वाजता उठलो, झोप अर्धी झाली, झोपत नाही लागली. त्याच्यानंतर हे असे डिसिप्लिनमध्ये लोक, जोपर्यंत सिग्नल चालू आहे तोपर्यंत हे लोक काय क्रॉस करत नाही. खासियत आहे यांच्या, भारी आहे. आणि हे मेट्रो स्टेशन आहे माझ्या लेफ्ट हँड साईडला. वाचायचा तर प्रयत्न करूयाच. इथे सुपर मार्केट आहे जिथे आपल्याला जायचं आहे. ते एकदा चेक करू आपण, मनी एक्सचेंजचा काय स्कोप आहे का. असेल तर आपण मनी एक्सचेंज करून घेऊ. लवकर निघूया. रस्ता क्रॉसिंग चालू आहे दिसते. शहर एकदम सुंदर आहे, एकदम सुंदर. हे काम चालू आहे, कन्स्ट्रक्शन चालू आहे मित्रांनो. आज मुंबईमध्ये आपलं कन्स्ट्रक्शन असलं की बापरे, एकदम तोडफोड होऊन जाते. गाड्यांवरती काय पडेल नाही काय. पण ठीक आहे, मुंबई बेस्ट आहे. इथे आपल्याला लँग्वेज बॅरियर आहे. डबरे उतरा. वेर कॅन आय गेट दी मनी एक्सचेंज? रुबल्स. नो इंग्लिश. ओके. नाही, तिला इंग्लिशच येत नाही. आणि इथे बाबा भाषा म्हणजे एकदम. मित्रांनो, 3 गोष्टीकडे प्रामुख्याने मी ऑब्झर्व केल्या, फार महत्त्वाच्या. त्या म्हणजे पहिलं डिसिप्लिन, दुसरं ह्यांच्याकडे भरपूर स्वच्छता आहे, आणि थर्ड मला दिसतं. एक मिनिट, रस्ता क्रॉस करू घेऊया. थर्ड गोष्ट कुठली यार, विसरून गेलो आता. हॉर्न्स नाही वाजत त्यात, ही थर्ड गोष्ट. पण नॉईज पोल्युशनचा आत्ता पत्ता नाही. हा काय रस्ता क्रॉस करायची जागा दिसत नाही आहे, पण जायचं आपल्याला सरळ. हॉर्न बोलल्यावर हॉर्न वाजला, पण तो फक्त हाच, दुसरा कुठचा हॉर्न नाही वाजला. बाकीच्या व्हेकल्स हॉर्न्स नाही वाजवू शकत ना, फक्त इमर्जन्सी व्हेकल्सना अलाउड आहे. हे जे सिग्नल सिस्टीम आहे, हां सुकोरोव्स्काया मी बोललो ना, जे स्टेशन, हे बघ, हे स्टेशन, हे स्टेशन, हे जे आहे ते स्टेशन. ठीक आहे, सिग्नलची वाट बघूया आणि मग क्रॉस करून क्रेमलिनसाठी जाऊया. बघू इथे एक्सचेंजचं काय कळत नाही यार.
इंग्लिश बोलणारी माणसं भेटली थोडीफार कळलं असतं. हा सिटीचा पूर्ण मॅप आहे. ठीक आहे, परत कनेक्ट करतो. मेट्रोमध्ये आलो. आता बँकेचं नाव काय आहे? जी कुठची बँक आहे, या बँकेने मनी एक्सचेंज करून दिले. पाऊस चालू झाला आहे, रिमझिम रिमझिम, तो भिजवणार. आपल्याला जायचं आहे क्रेमलिन स्क्वेअरला. बघू इकडनं काय अवेलेबल आहे. चालत जवळ आहे, पण थोडं पावसामुळे गडबड होऊ शकते. प्रयत्न करूया, चालतच जाण्याचा प्रयत्न करूया. रस्ताच क्रॉस करायची मारामारी जायला इकडे. मध्ये छोटे छोटे गार्डन आहे, लोकांनी मस्त छान उभे केले. जे लोक चालतात फिरतात. नक्कीच आवडेल तुम्हाला हे बघायला. खूपच छान आहे. आणि गोंडे लावले तसेच. त्यावेळी पूर्ण शेती होते गोंडे. ते लोक असे मजाक म्हणून लावले, पण त्याची काळजी घेतली जाते. हे अजून काहीतरी आहे, गव्हर्नमेंटचंच असेल डेफिनेटली. एवढी मोठी जागा आहे. तर चला आपण अपोजिट रोडने जाऊन तिकडचे व्ह्यू घेत क्रेमलिनमध्ये पोचू. 2.5 किलोमीटरचं अंतर आहे, जास्त लांब नाही, वॉकेबल आहे. चलो लेट्स गो.